कालिंदी काय झालं? मला सांग, तू डॉक्टरच्या गोळ्या घेतल्यास का? जरा जरा हात द्या. हो हो, कसं तुला? आई ग, आई. बरं वाटतंय ना? हो. अहो, ते मला ना माहित नाही, पण सारखी सारखी भूक लागते हो. अगं त्या गोळ्या घेतेस ना म्हणून होतं. मी काय म्हणतो, तू चहा आणि बिस्किट खाशील? चालेल. रेऊ, लीला, आईसाठी चहा आणि बिस्किट आण ग. आणते बाबा. हे बघ, चहा आणि बिस्किट खा आणि आराम कर. कशाला आता तू? तुला बरं वाटत नाहीये ना? हा हा, तेच हो, तेच म्हणते मी. ते पडून पडून कंटाळा आला मला. पाठ दुखायला लागली, नुसती जळली. घे चहा आणि बिस्किट खा, म्हणजे अशक्तपणा कमी होईल. घे, घे. काय जळले पुठ्ठे दिलेत खायला. काय ग, त्या एजंटनी ते काय ते सुका मेवा वगैरे घातलेले, असं काही बिस्किट, काय तुम्ही म्हणता, कुकीज कुकीज, त्याने का आणल्या? नाही, त्यांनी ती फ्रूट बास्केट दिलीये मोठी. त्यातलं काय आणू का तुला? ते सफरचंद आणू? अग बाई नको ग बाई, नको. आजारी माणसाचं फळते. खाऊन खाऊन कंटाळा आला, तोंडाची चव गेली नुसती. ते आजारी माणसाला ते सफरचंदच देतात ना सगळे. आणि सफरचंद काय खाल्लंय ना आधी, म्हणून. कालिंदी, आपल्या ना दोन्ही मुली चांगल्या आहेत आणि त्यांचं चांगलंच होणार आहे बघ. हो हो. चांगलं म्हणजे काय? तोंडाला पावडर फासून टीव्हीवर नाचणार आहे? आई, असं नको ना बोलूस ताईला. साळुंक्यांचा हप्ता तिनेच फेडला ना. हो का? हो ग हो. पण तुला नाही कळणार आईचं हृदय. मला काय वाटतंय ते. हे बघ, मुलींचं चांगलं तेव्हाच होतं जेव्हा त्यांना चांगलं सासर मिळतं. कालिंदी, चांगलं सासर म्हणजे श्रीमंत सासर का? हो हो हो. तुम्ही चला, देवळात जायचंय. चला चला चला. अगं पण मावशी, आता कुठे तुला बरं वाटतंय? कशाला बाहेर? ते मला काही माहित नाही. देवाचे आभार मानायला उशीर करायला नको. हा, चला चला. आई आई आई, मला ना केकच्या 3 ऑर्डर्स येतात. मला नाही जमणार. अगं, आणि त्या केकच्या ऑर्डर डिलिव्हर करायला मला जायचंय, त्यामुळे मला पण नाही जमणार. असं काय? आणि मावशी, मला पण ते लग्न कोणाचं मोडलं? कोणाचं मोडलंय? माझं. हा, मी जशी आजारी पडले ना, कोणामुळे पडले होते? कोणामुळे? नाही, त्याची काही गरज नाहीये. त्यांचं बीपी लो झाला आहे, त्यामुळे त्यांना चक्कर आली आहे. त्यांना काही टेन्शन आहे का? नाही, असं काही टेन्शन नाहीये का? मला असं वाटतं त्यांचं आजारपण हे मानसिक आहे. त्या सतत लीला हे नाव घेत होते. कोण आहेत त्या? ती कामाला आहे आमच्याकडे. खूप केअरलेस मुलगी आहे. तिला आम्ही सगळेच कंटाळलो. आजींनाही तिच्यामुळे खूप मनस्ताप झालाय. स्ट्रेंज. तुम्हाला सगळ्यांना तिच्यामुळे एवढा त्रास आहे
तरी तुमची आई त्यांच्या हाक मारण्यावरून मला असं वाटतंय त्यांचं लीलावरती खूप प्रेम आहे. मला असं वाटतं तुम्ही त्या लीलाला बोलावून घ्या. माझ्या औषधापेक्षा त्यांना लीलाच्या येण्याने जास्त फरक पडेल. कधी कधी आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास पुरेसा असतो बरं होण्यासाठी. आवडती व्यक्ती आजूबाजूला असली तरी आजारी व्यक्तीला बरं वाटतं. त्यामुळे लीलाला तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. ओके, मी घेऊन येतो तिला. ओके, मी निघते. काही वाटलंच तर कॉल करा. येस डॉक्टर, थँक्यू. या.